आपण भारत व अन्य देश या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघितलं आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान शेजारी शेजारी परस्पर देश यांच्यामधला कसे संबंध आहेत, सहसंबंध कसे आहेत, समस्या कोणत्या आहेत ते आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत भारत आणि चीन. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष हा दोन प्रश्नांशी निगडीत असा आहे. पहिला प्रश्न म्हणजे सीमा प्रश्न आणि दुसरा तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यामध्ये जो सीमेवरून वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. चीनचा दावा असा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजेच अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे आणि मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय ही सीमारेषा आहे. हे चीन मान्यच करत नाही. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारतानं अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्याला यश आलं नाही. 1962 मध्ये चीननं भारतावर आक्रमण केलं आणि तिबेट हे पारंपरिक दृष्ट्या एक स्वायत्त असं क्षेत्र होतं, परंतु चीन त्या प्रदेशामध्ये आपलं लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्यानं तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतामध्ये राजाश्रय घेतला आणि दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला. ही बाब दोन्ही देशातील संघर्षाला कारणीभूत झाली आणि चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री आणि चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्र पुरवठा आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान बघा, चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्र पुरवठा आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान याच्यामुळं भारताच्या सुरक्षेला असणारा धोका हा अधिकच वाढत आहे आणि त्याच्यामुळं पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसंच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये वाढत असलेला हा चीनचा प्रभाव ही भारतासाठी एक काळजीची बाब आहे. असं असून सुद्धा मग भारतानं चीनशी संबंध सुधारण्याचा कायमचा प्रयत्न केला आहे. आता या दोन देशांमधील सीमा प्रश्न काही चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापनाच करण्यात आलेली आहे. बघा पुढे बघूया. चीन आणि भारत या दोघांचाही आर्थिक विकासाचा जेव्हा वेग वाढला तेव्हा दोघांमधील व्यापारी संबंध हे बळकट होण्यास सुरुवात झाली. म्हणजे दोघांमधले आर्थिक आणि व्यापारी हे संबंध सुधारल्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यातील चर्चेच्या संपूर्ण फेऱ्यामुळे हळूहळू भारत चीन संबंधामध्ये सुधारणा होत आहे. बघूया आता पुढे काय होतंय. तर त्यांच्यातील सीमा प्रश्न जरी सुटलेला नसला तरी तो थोडा मागं पडलेला आहे. म्हणजे थोडासा त्याच्याकडे आता थोडस दुर्लक्ष झालेलं आहे असं म्हणता येईल. पुढे बघूया. आणि इतर क्षेत्रातील संबंधांना महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर भारत आणि अन्य शेजारी राष्ट्र त्याच्यामध्ये आहे अफगाणिस्तान. कोणता देश आहे? अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तानामध्ये राजकीय अस्थिरता ही मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचं तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. कोणती दहशतवादी संघटना? तालिबान. आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणं आणि तिथल्या हिंसाचाराला आळा घालणं, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणं यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केलेली आहे. तसंच काही युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणं, रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्वच क्षेत्रामध्ये भारत हा अफगाणिस्तानला मदत करत आहे. पुढे जाऊया.
बांगलादेश. आता आपण पुढचा देश बघणार आहोत, बांगलादेश. तर आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळेमध्ये पाकिस्तानची विभागणी ही पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. मग पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषेचा फरक होता. तसंच अन्य काही राजकीय संघर्षही होते. मग त्याच्यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम हा झाला. आणि मग या चळवळीनं बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यामध्ये पुढाकार घेतला. आता बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये, कोणत्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतानं बांगलादेशीयांना मदत केली होती. बांगलादेशाची निर्मिती ही 1971 मध्ये झाली. कधी झाली त्याची निर्मिती? 1971 मध्ये. आणि भारत आणि बांगलादेश याच्यातील पाणी वाटपा संबंधीचं आणि सीमारेषे संबंधी काही करार झालेले आणि ह्या करार झाल्यामुळं यांच्यातील संघर्ष संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता व्यापारी संबंध अधिक असे वाढण्यास सुरुवात झालेली आहे. आता पुढचा देश आहे श्रीलंका. श्रीलंका हा आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध हे अगदी मैत्रीपूर्ण आहे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय हा निवडायचा आहे आणि विधानं पूर्ण करून लिहायचे. मी तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, ते व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सर्व काही नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.